नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील लेखन कौशलम भाग 3 जो आहे 69 पानावरती, त्याच्यातला जो पहिला भाग आहे संवादम पूरयत, हा संवाद आज आपण समजावून घेणार आहोत. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 किंवा 5 मार्कासाठी हा संवाद येऊ शकतो. खाली आधी त्याने हा जो संवाद आहे तो पेटी आणि तबला यांच्यामधला संवाद आहे. आधी त्यांनी मंजुषेमध्ये काय काय शब्द दिलेत ते आपण बघूया आणि मग संवाद समजावून घेऊया. हास्ययुक्तम म्हणजे हसण्याने युक्त असलेलं, हास्यस्य म्हणजे हसण्याचं, सुहृद म्हणजे मित्र, वादकाहा म्हणजे वाद्य वाजवणारे, अभवम म्हणजे होतो, कोमलतया म्हणजे नाजूकपणे, बालानाम म्हणजे मुलांसाठी, शालायाम म्हणजे शाळेमध्ये. आता बघा, आपण संवाद समजावून घ्यायला सुरुवात करूया. संवादिनी म्हणते बरं का. संवादिनी म्हणजे पेटी, हार्मोनियम. अपि अद्य म्लानः असि. मग इथे पहिली काढलेली जागा काय येणार आहे? सुहृद. मित्रा, आज तू म्लान दिसतोस म्हणजे थोडासा दमलेला दिसतोस. पहिली काढलेली जागा काय झाली? सुहृद. संवादिनी विचारते तालवाद्यमला. आता तालवाद्यम म्हणजे पेटी तबला काय सांगतोय बघा. आई म्हणजे अगं, अद्य आज, शालायाम संस्कृत दिनस्य कार्यक्रमः अभवत. म्हणजे दुसरी गाळलेली जागा काय येणार आहे? शालायाम. अर्थ काय होतोय बघा त्याचा. आज शाळेमध्ये संस्कृत दिनाचा कार्यक्रम होता. म्हणून शालायाम ही गाळलेली जागा आली आहे. तत्र गीतगायन समये बहुताडितः वादितः च अस्मि. आणि मग तिसरी काढलेली जागा काय येईल? तेथे मुलांच्या, बालानाम मुलांच्या गीतगायनाच्या वेळी मी खूप वाजवला गेलो. असं कोण सांगत आहे? तालवाद्यम. म्हणजे तिसरी काढलेली जागा झाली बालानाम. आता संवादिनी पेटी काय म्हणते? आम. आम म्हणजे होय. अहमपि तत्र अभवम. मी सुद्धा तेथे होते असं पेटी सांगते. बालैः सह स्वरतालयुक्ता अहमपि अगायम. मुलांबरोबर स्वर आणि तालामध्ये मी सुद्धा गायले. आता तालवाद्य काय म्हणतोय बघा. परंतु त्वम न म्लाना असि. पण तू तर दमलेली दिसत नाहीस, तालवाद्य म्हणतोय. तव वदनम उल्लसती. कसं वदन, कसं मुख? हास्ययुक्तम. म्हणजे इथे आपल्याला गाळलेली जागा काय भरावी लागेल? हास्ययुक्तम. हास्ययुक्तम तव वदनम उल्लसती. हसणारं तुझं तोंड अतिशय उल्लसित दिसत आहे, प्रसन्न दिसत आहे. मग आता संवादिनी म्हणते, पेटी म्हणते बरं का. मित्र, अरे मित्रा, त्वाम वादकाः ताडयन्ति अतः त्वम म्लानः भवसि. तू वादकांकडनं वाजवला गेलास म्हणून इथे गाळलेली जागा काय येईल? वादकाः. माम तू अतीव कोमलतया वादयन्ति. आणि मला मात्र अतिशय कोमलपणे वाजवलं गेलं. कारण पेटी जर का जोरजोरात वाजवली तर त्याच्या ताराच तुटून जाणार, त्याच्यातनं नाद, संगीत, ताल निर्माणच होणार नाहीये. अतः अहम मधुरम गायामी. ती संवादिनी म्हणतीये, तू वादकांकडनं जोरजोरात वाजवला गेलास म्हणून तू दमला आहेस, आणि मी मात्र अतिशय कोमलपणे वाजवली गेलेली आहे, मला वाजवलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी अतिशय मधुर आवाजात गायले. इदम मम हास्यस्य रहस्यम. आणि शेवटची गाळलेली जागा काय येईल? हे माझ्या हास्याचं, हसण्याचं रहस्य आहे, प्रसन्न दिसण्याचं रहस्य आहे. कारण तिच्यावर काही जास्त भार पडलेला नाहीये. नाजूकपणे पेटी वाजवली जाते, परंतु तबल्याला मात्र
शब्दशः सांगायचं तर बडवलं जातं, वाजवलं जातं आणि म्हणून तो दमलाय. असा एक छान संस्कृतमधला संवाद आपल्याला त्यांनी संवादिनी आणि तालवाद्यम ह्याच्यामधला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेखन कौशलम भाग 3 मधला संवादम पूरयत हा मुद्दा बघितला, त्याच्यातला संवाद बघितला. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.